हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये. इथे आपण बघणार आहोत मेडिसिनल केमिस्ट्री ही आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. स्टुडंट्स, तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. आता सरप्राईज काय आहे याचा अंदाजा तुम्हाला जवळपास आलेला असणार. थंबनेलमध्ये तुम्हाला काहीतरी दिसलं असणार. काय सरप्राईज आहे हे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार, कारण सरप्राईज शुड बी सरप्राईज. आणि मला खात्री आहे की सरप्राईज तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया आपल्या RMR+R रूलने. रूल सगळ्यांना माहिती आहे. R म्हणजे रिव्हिजन, M म्हणजे मेन टॉपिक, R म्हणजे दुसरी रिव्हिजन आणि +R म्हणजे ही रिव्हिजन जी तुम्हाला करायची आहे. चला तर मग ह्या ज्या 2 रिव्हिजन आहे ज्या मला तुमच्याकडनं करून घ्यायचे आहे त्या करूया. आपण बघितलं होतं की सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स किंवा सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्ज म्हणजे काय. सिम्पॅथो म्हणजेच काय, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि मायमेटिक म्हणजेच काय तर सिम्पॅथोमायमेटिक सिस्टीमला कॉपी करणं म्हणजेच काय तर सिम्पॅथोमायमेटिक एजंट्स. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीमधली अशी सिस्टीम जी आपल्या इनव्हॉलेंटरी फंक्शनलला कंट्रोल करते. आणि हे सगळं कंट्रोल कोण करतं तर ते ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर्स. आता जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ही जी सिस्टीम काम करत नाही तेव्हा आपण एक्सटर्नली ड्रग्स प्रोव्हाइड करतो, सो दॅट जे काही आपले इनव्हॉलेंटरी फंक्शन आहे ते रेग्युलेट झाले पाहिजे. आता हे जे काही ड्रग्ज आहे याचे 3 मेजर क्लास बघितले होते आपण. फर्स्ट क्लास होता आपला डायरेक्ट ॲक्टिंग. डायरेक्ट ॲक्टिंगमध्ये काय होतं की ड्रग जेव्हा आपल्या रिसेप्टरला येऊन जेव्हा बाउंड होतं डायरेक्टली, त्याला आपण डायरेक्ट ॲक्टिंग म्हणतो. सेकंड होता इनडायरेक्ट ॲक्टिंग. इनडायरेक्ट ॲक्टिंग म्हणजे काय होतं की हा ड्रग जो आहे रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही, तर हा काय करतो आपल्या न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजला स्टिम्युलेट करतो, म्हणजेच काय तर त्यांना आपण इनडायरेक्ट म्हणतो. आणि मिक्स ॲक्टिंग म्हणजे काय तर हे दोघांची जी प्रॉपर्टी असलेला ड्रग आहे, म्हणजेच काय तर तो रिसेप्टरलाही जाऊन बाउंड होणार आणि न्यूरोट्रान्समीटरच्या रिलीजलाही सुद्धा हेल्प करणार, तर त्याला आपण मिक्स्ड ॲक्टिंग म्हणतो. फर्स्ट क्लास आपण स्टार्ट केला होता डायरेक्ट ॲक्टिंग. याच्यामध्ये नॉरइपिनेफ्रिन, इपिनेफ्रिन आणि फिनिलेफ्रिन हे 3 ड्रग आपण बघितले आहे. जे ड्रग आपल्या सिलेबसमध्ये स्टार केलेले आहे त्या ड्रगचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायचं आहे. तर फिनिलेफ्रिनचं आपण सिंथेसिस बघितलं आहे. ड्रग्स बघताना आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं, ड्रगचं स्ट्रक्चर, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि त्याचं युजेस. सार सगळ्यांना माहितीच आहे. सार कसा लिहायचा आहे हे ज्यांना माहिती नसणार तर त्यांनी प्रिव्हियस लेक्चरमध्ये जाऊन बघून या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला सार कसं लिहायचं असतं हे क्लिअर होणार. ओके, आता ड्रग्ज आपण जे बघितले, पहिला ड्रग आपण नॉरइपिनेफ्रिन बघितला. नॉरइपिनेफ्रिनचं स्ट्रक्चर हे सगळ्यांना पाठ झालेलं आहे. हे एक पॅरेंट स्ट्रक्चर आहे जे आपल्याला प्रत्येक ड्रगमध्ये काम येतं, कारण ड्रगचे स्ट्रक्चर जे आहे ते थोडे चेंजेस झाले, त्याच्यामुळे आपल्याला हे एक पॅरेंट ड्रग आठवणच ठेवावं लागणार. आता एक पहिला ड्रग बघितला आपण नॉरइपिनेफ्रिन. नॉरइपिनेफ्रिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर हा बाउंड होतो अल्फा रिसेप्टरला आणि बीटा रिसेप्टरला. फक्त BETA2 रिसेप्टरला हा जाऊन बाउंड होत नाही. आता रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तर आपण त्याचे युजेस इझिली काढू शकतो. याचे युजेस काय आहे की हा वॉसो कॉन्स्ट्रिक्शन प्रॉपर्टी आहे. याच्यामध्ये हा लोकल जे ॲनेस्थेटिक आहे त्याचा ॲब्झॉर्प्शनला रिड्यूस करतो आणि हायपोटेन्शनसाठी याचा यूज होता. त्याच्यानंतर सेकंड ड्रग बघितला आपण इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, इथे एक H रिमूव्ह होता आणि इथे एक CH3 जाऊन ॲड होतं, फक्त एवढाच चेंज आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा ड्रग दोन्ही अल्फा आणि बीटा दोन्ही ड्रगला जाऊन बाउंड होतो. सो याची युजेस काय, हा काय करतो वॉसो कॉन्स्ट्रिक्शन करतो, अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा यूज होतो, ब्रोंकाल रिलॅक्झेशनसाठी त्याचा यूज होतो. त्याच्यानंतर जे इमर्जन्सी कंडिशन असते कार्डिओपल्मोनरी डिसीजमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा याचा यूज होतो. देन थर्ड ड्रग बघितला आपण फिनिलेफ्रिन. फिनिलेफ्रिनच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे की स्ट्रक्चर सेम आहे इपिनेफ्रिनसारखं, फक्त हा जो OH आहे तो OH नाही आहे. ठीक आहे, याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा बाइंड होतो अल्फा-1 रिसेप्टरला आणि याची बीटा रिसेप्टरसोबत कुठलीही अफिनिटी नाही आहे. याचे युजेस कुठले आहे की हा काय करतो ऑसो कॉन्ट्रिक्शन करतो ऑर्ट्रिओलचं, इरिसचं जे आईजमध्ये प्रेझेंट आहे आणि कॉन्ट्रॅक्शन करतो युटेरसचं. अल्सो काय करतो इन्क्रीज करतो ब्लड प्रेशर आणि याचा यूज मायड्रिएटिक एजंट म्हणून सुद्धा होतो. त्याच्यानंतर आपण ह्या ड्रगची सिंथेसिससुद्धा बघितलेली आहे. आज आपल्याला नेक्स्ट जे काही ड्रग आहे ते आपल्याला बघायचे आहे. होप सो तुम्हाला हे सगळे 3 ड्रग डिटेलमध्ये
लक्षात आले असणार की कसं लिहायचं, काय लिहायचं आहे. ज्यांना कोणी प्रिव्हियस लेक्चर बघितले नाही त्यांनी जाऊन बघून या, कारण तुम्ही ते लेक्चर बघितल्याशिवाय तुम्हाला हे क्लिअर होणार नाही. लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होणार. चला तर स्टार्ट करूया आजचे ड्रग्स. आजचा आपला पहिला ड्रग आहे डोपामाइन. आता डोपामाइनचं स्ट्रक्चर हे सगळ्यांना माहिती आहे. डोपामाइनचं स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे नॉरएपिनेफ्रिन सारखं. फक्त काय की आपल्या डोपामाइनमध्ये हा जो बीटा कार्बनवरती OH असतो तो नसतो. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. म्हणून म्हणते की हा जो आपला पॅरेंट ड्रग आहे नॉरएपिनेफ्रिन, याचं स्ट्रक्चर आठवण ठेवा, याचा सार आठवण ठेवा आणि याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि यूजेस डिटेलमध्ये करून ठेवा. म्हणजे तुम्हाला बाकीचे जे काही ड्रग्ज आहे इझिली रिलेट करता येणार आणि इझिली तुम्ही त्याला कनेक्ट करून लिहू शकता. ओके, सो हा जो आहे आपला डोपामाइन, तर डोपामाइनचं स्ट्रक्चर सगळ्यांना पार्ट आहे. आता एक गोष्ट आणखीन तुमची क्लिअर करते की हे जे काही आपले ॲड्रेनालिन आणि डोपामाइन आहे, हे तीनही ड्रग आपले जे काही न्यूरोट्रान्समीटर्स आहे आणि ड्रगसुद्धा आहे. म्हणजेच आपण न्यूरोट्रान्समीटरमध्ये याचा स्टडी केलेला आहे, बट ॲज अ ड्रगसुद्धा हे एक्सटर्नली प्रोव्हाइड केलं जाते. म्हणून कन्फ्यूज व्हायचं नाही की हे 3 तर न्यूरोट्रान्समीटर्स आहे आणि आपण त्यांना सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सच्या कॅटेगरीमध्ये का स्टडी करतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना ही गोष्ट, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर आता हे जे काही डोपामाइन आहे हा काय करतं, आपल्या बॉडीमध्ये जे काही मुवमेंट आहे त्यांना रेग्युलेट करतो, जे काही इमोशनल रिस्पॉन्स आहे त्याला रेग्युलेट करतो आणि हा काय करतो, एक प्लीझंट म्हणजे हॅप्पीवाली खुशी जी आहे ना, हॅप्पीवाली ते फिलिंग द्यायचं काम हा आपला डोपामाइन करतो. ॲज अ मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा काय डायरेक्टली बाइंड होतो बीटा रिसेप्टरला आणि अल्फा रिसेप्टरला इनडायरेक्टली बाउंड होतं. म्हणजेच काय, हा आपला ड्रग डायरेक्ट कॅटेगरीमध्ये सुद्धा येतो, प्लस मिक्स ॲक्टिंग जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा येते. का तर हा डायरेक्टली बीटा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि इनडायरेक्टली कुठल्या रिसेप्टरला, तर अल्फा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. याचा यूज कुठला आहे, तर जेव्हा पेशंट आपला एखादा शॉकमध्ये असला तेव्हा ह्या ड्रगचा आपण यूज करतो. आता शॉकमध्ये कुठला करंटवाला शॉक नाही, डिप्रेशन झालेला जो काही पेशंट असतो शॉकमध्ये गेलेला त्याला आपण हा ड्रग देतो, प्रिस्क्राईब करतो. आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमध्ये सुद्धा याचा यूज होतो आहे, ज्या केसमध्ये ब्लड प्रेशर हे इन्क्रीज झालेलं असते. आणि जेव्हा युरिन आउटफ्लो वाढलेला असतो तेव्हा म्हणजे ही काय ब्लड प्रेशर इन्क्रीज होणं, युरिनचा आउटफ्लो इन्क्रीज होणं म्हणजेच काय ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आणि ॲबनॉर्मल कंडिशनला कंट्रोल करायचं कामच आपलं सिम्पॅथेटिक सिस्टीम करते, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स करतात. सो म्हणून ह्या केसमध्ये आपण ह्या ड्रगला प्रिस्क्राईब करतो. हा ऑल्सो यूज होतो ट्रोमामध्ये आणि सेप्टिक शॉकमध्ये. ट्रॉमा म्हणजे शॉक, एखाद्या व्यक्तीला धक्का लागलेला आहे, शॉकमध्ये गेला आहे, तो डिप्रेशनमध्ये गेला आहे, तेव्हा आपण हे ड्रग प्रिस्क्राईब करतो. सगळ्यांना क्लिअर आहे डोपामाइनबद्दल. नेक्स्ट ड्रग आहे आपला मेथिल डोपा. आता मेथिल डोपाचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर काही अशा प्रकारे आहे. तर हे जर तुम्हाला पाहताना थोडं डिफरंट जर वाटत असेल आणि याला आपण आपल्या पॅटर्नमध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय, बेन्झिन रिंग, त्याच्यानंतर एक CH2 CH&H2 ही आपली नॉर्मलवाली जी चेन आहे तीच आहे, फक्त जो आपला अल्फा कार्बन आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट काय झालं तर COOH आणि CH3. म्हणजे तुम्हाला आठवण ठेवायला इझी जाणार. तुम्ही अशाही प्रकारे ह्या ड्रगचं स्ट्रक्चर लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. फक्त काय, ही जी चेन आहे ती अशी दाखवते बघा, म्हणजे CH2 CH&H2 आणि त्याच्यानंतर जो आपला अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनमध्ये एक COOH आणि एक CH3 हे स्ट्रक्चर आहे मिथिल डोपाचं. म्हणजेच असंही ठेवू शकता, असंही लिहू शकता आणि असंही लिहू शकता, जे तुम्ही कम्फर्टेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते लिहू शकता. आता मिथिल डोपा हा काय, येलोइश व्हाईट कलरची फाईन पावडर असते जी स्लाइटली सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि याला एक वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये स्टोअर केलं जाते. तुम्हाला माहिती आहे अंबर कलरची बॉटल जनरली आपण जे असे आपले लाईट रेजिस्टन्स कंपाऊंड असतात, ड्रग्ज असतात त्यांच्यासाठी यूज करतो. ही काय करते, ही एक अंबर कलरची टाईट असं एक कंटेनर असते. याच्यामुळे काय होतं की हा जो ड्रग जो सेन्सिटिव्ह असतो त्याचा लाईटशी कॉन्टॅक्ट येत नाही आणि आपला ड्रग हा जी शेल्फ लाईफ असते ती लॉंगर असते. सो मग याच्यासाठी आपण ह्या कंटेनरचा यूज करतो. मिथिल डोपा ही आपला एक सेन्सिटिव्ह आहे, लाईट रेजिस्टन्स ड्रग आहे, ज्याला आपण वेल क्लोज्ड कंटेनरमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर मिथिल डोपा हा कन्वर्ट केला जातो अल्फा मिथिल नॉरएपिनेफ्रिनमध्ये.
बाय एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रॉक्झिलेज आणि त्याच्यानंतर हा बाइंड होतो अल्फा 2 रिसेप्टरला. म्हणजेच काय, जेव्हा आपण हा ड्रग इनहेल करतो, हा ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर ॲज इट इज रिसेप्टरला जाऊन बाउंड होत नाही, तर हा काय करतो, आधी कन्वर्ट होतो कशामध्ये, तर अल्फा मिथिला नॉर इपिनेफ्रिनमध्ये. कुठल्या एन्झाईमच्या थ्रूनी, एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रॉक्सिलेज. आणि याच्यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हा जो कुठलाही आपला फॉर्म आहे तो फॉर्म रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. ओके, म्हणजे डायरेक्टली तर बाउंड होतो, बट मिथिल डोपाच्या फॉर्ममध्ये न होता हा अल्फा मिथिल नॉरइपिनेफ्रिनच्या फॉर्ममध्ये जाऊन बाउंड होतो. कुठल्या रिसेप्टरला, अल्फा 2 रिसेप्टरला. देन हा याचे युजेस काय, तर हा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून यूज होतो आणि अल्सो यूज टू हेल्प प्रिव्हेंट हार्ट अटॅक आणि किडनी प्रॉब्लेम. जे काही किडनी प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं, अशा केसमध्ये आपण मिथिल डोपा प्रिस्क्राईब करतो. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला क्लोनिडिन. आतापर्यंत जे काही आपण सलग ड्रग बघितले त्यांचे स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम होते, थोडेफारच चेंजेस होते जे तुम्हाला आठवण ठेवायचे होते. बट इथं क्लोनिडिनचं स्ट्रक्चर जरा चेंज आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 रिंग बघायला भेटते, एक बेन्झिन रिंग आहे आणि एक 5 मेंबर रिंग आहे ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन आहे. आणि ही कशाने कनेक्ट झाली, तर ते एक NH म्हणजेच आपल्या अमाईननी कनेक्ट झाले आहे. जी बेन्झिन रिंग आहे त्याच्यामध्ये 2 क्लोरीन अटॅच आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवायचं आहे. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, की हा आपला डायरेक्टली बाउंड होतो अल्फा 2 रिसेप्टरला. देन याचा यूज होतो की ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शनच्या केसमध्ये याचा यूज होतो. आता कुठले ड्रग हायपरटेन्शनसाठी यूज होतो, कुठला हायपोटेन्शनसाठी यूज होतो, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. देन इट इज यूज्ड ॲज अ माइल्ड सिडेटिव्ह. म्हणजे माइल्ड सिडेटिव्ह म्हणजे काय, सिडेशन म्हणजे काय, झोप येणे. काही ड्रग्स घेतल्यानंतर लगेच झोप येते, ड्राउझिनेस फिलिंग येते, म्हणून मग असे जे काही ड्रग्ज आहेत त्यांना आपण सिडेटिव्हज म्हणतो आणि याचा माइल्ड सिडेटिव्ह म्हणून सुद्धा यूज होतो. पेशंट बघा ज्यांना झोप येत नाही रात्रीची, तर अशा पेशंटला झोप यावी म्हणून आपण ह्या गोळ्या देत असतो. तर झोप न येणे हे ॲबनॉर्मल कंडिशन आहे आणि नॉर्मलाइज करायसाठी आपण त्याला झोप यायची गोळी देतो, म्हणून माइल्ड सिडेटिव्ह म्हणून आपण क्लोनिडिनचा यूज करतो. देन आपला नेक्स्ट ड्रग आहे डोब्युटामाइन. आता डोब्युटामाइनची स्ट्रक्चर बघा, एक तुम्हाला अशी लांब अशी चेन दिसते, पण घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्याला पॅरेंट स्ट्रक्चर माहीत आहे. आपला जो काही ड्रगचा काय आहे की आपली ही एक रिंग असते, कॅटॅकॉल रिंग, ज्याला 2 OH आहे आणि त्याच्यानंतर CH2 NH. इथपर्यंत सगळ्यांना स्ट्रक्चर माहिती आहे. तर आता काय करायचं की जी रिंग आहे त्याला इकडे ठेवायची आणि त्याच्यानंतर 2 CH2 म्हणजे हीच रिंग उचलायची, यालाच अशी पलटून जर इकडनं ठेवली तर काय होणार, एक बेन्झिन रिंग आणि फक्त काय एक OH आपल्याला गायब करावं लागणार. म्हणजे ही रिंग आहे, यालाच घेतली आणि अशी ठेवली, त्याच्यानंतर काय होणार, बेन्झिन रिंग CH2 इथे पण CH2 फक्त काय CH2 नंतर NH2 आहे आणि इथं CH2 नंतर एक NH ज्याला एक CH3 अटॅच आहे. म्हणजेच तुम्ही काय एक स्ट्रक्चरवरून दुसरं स्ट्रक्चर रिलेट करू शकता. फक्त आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, स्ट्रक्चर चुकायला नको. स्ट्रक्चर चुकलं तर सगळंच चुकलं. सो एक्झामिनरसुद्धा काय बघतो, स्ट्रक्चर बघतो. बाकीचं तो काय तुम्ही लिहिलं हे नाही वाचणार एका वेळेस, म्हणजे वाचतात सगळे बट नाही वाचणार. बट काय बघणार, मेन स्ट्रक्चर बघणार. स्ट्रक्चर तुम्ही बरोबर लिहिलं तर सगळं जरी चुकीचं लिहिलं तरी 1 किंवा 2 मार्क्स तो तुम्हाला इझिली देणार. सो स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे, रट्टा मारायचा नाही. काय करायचं, जे काही आपले स्ट्रक्चर आहे त्याला कोरिलेट करायचं, पहिल्यासोबत दुसरा, दुसऱ्यासोबत तिसरा, म्हणून अशानं तुम्हाला सगळे ड्रग्स आठवण राहणार, नाही तर आठवण राहणार नाही. सो काय करायचं, हाच ड्रग घ्यायचा, रिंग घ्यायची, याला इथं ठेवायची आणि फक्त चेंज काय, एक OH गायब आहे इथं ह्या सेकंड रिंगमध्ये आणि CH2 सेम, CH2 नंतर NH आणि इथे NH नाही आहे, NHच्या ठिकाणी CH3. होप सो तुम्हाला कळलं असणार. ही पद्धत आवडली नसणार तर तुमच्या पद्धतीनं आठवण ठेवा. बट आठवण ठेवा, आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे की ड्रगचे स्ट्रक्चर आठवण ठेवायचे. देन हा जो आपला डोब्युटामाइन आहे, हा काय व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असते जी सोल्युबल असते वॉटरमध्ये. देन याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा डायरेक्टली स्टिम्युलेट होतो किंवा बाउंड होतो अल्फा 1 आणि
β1 रिसेप्टरला. आणि हा काय करतो, स्टिम्युलेटसुद्धा करतो. म्हणजेच हा काय ड्रग याचं जे काही ॲक्शन आहे त्याला ड्युअल ॲक्टिंग ड्रग म्हणतो. का तर हा आपला स्टिम्युलेटसुद्धा करतो आणि बाइंडसुद्धा होतो रिसेप्टरला. आता हा जो आपला डोब्युटामाइन आहे याचा यूज काय आहे, तर जेव्हा कार्डियक सर्जरी होत असते तेव्हा हार्ट फेल्युअरचे बरेच प्रॉब्लेम असतात, बरेच केसेस असतात असे जे सर्जरी करता करता डेथ झालेले आहे. तर काय होतं, जेव्हा हा कार्डियक सर्जरी असते तेव्हा हार्ट फेल्युअर होऊ नये तर अशी जे काही इश्यू असतात त्याला कवर किंवा रिकव्हरी करण्यासाठी आपण डोब्युटामाइनचा यूज करतो. ठीक आहे. देन also used for the treatment of congestive heart failure. congestive heart failureच्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण ह्या ड्रगचा यूज करतो. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला आयसोप्रोटेरेनॉल. आयसोप्रोटेरेनॉलचं दुसरं नाव आहे आयसोप्रेनालिन. हा जो ड्रग आहे तो व्हाईट ऑर्डरलेस पावडर आहे आणि याची टेस्ट कशी आहे तर ते बिटर आहे, कडू अशी याची टेस्ट आहे. याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर हे स्ट्रक्चर तुम्हाला आठवायला इझी जाणार, कारण हे स्ट्रक्चर आपल्या पॅरेंट ड्रगचं सारखं आहे, थोडी सिमिलॅरिटीज आहे. ही चेन आणि हा जो आपला कॅटेकोल रिंग आहे चेन आहे, चेन पण सेम आहे. CH2 NH2 एक OH आहे बीटा कार्बनला, प्लस हा जो आपला NH आहे NHच्या साईडला आणखीन एक चेन अटॅच झाली आहे 3 कार्बनची CH3 काय ही चेन आपली प्रोपेनची चेन आहे आपल्याला माहिती आहे. आणि प्रोपेन कुठला आहे, आयसोप्रोपेन आहे, म्हणून याचं नाव काय आयसोप्रोटेरेनॉल. म्हणून आयसोप्रो म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो की हे जे काही आपलं स्ट्रक्चर आहे नॉरएपिनेफ्रिन सारखे आहे, फक्त जे आपला अमाइन आहे अमाइनच्या नंतर आपली एक आयसोप्रोपेनची चेन अटॅच झाली आहे. असे कोरिलेट करत जा म्हणजे तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर इझिली आठवण राहणार. देन आपला हा जो ड्रग आहे आयसोप्रोटेरेनॉल याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर हा काय करतो, डायरेक्टली जाऊन बाइंड होतो कुठल्या रिसेप्टरला, β1 आणि β2 रिसेप्टरला. आता β1 रिसेप्टरला जेव्हा हा जाऊन बाउंड होतो तर हा काय करतो, कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतो. आणि β2 रिसेप्टरमध्ये गेल्यानंतर हा काय करतो, ब्रॉन्कोडायलेशन कॉज करतो. हे दोन याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन मेन आहे. देन याचा यूज काय आहे तर याला आपण यूज करतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. अस्थमामध्ये का तर β2 मध्ये जेव्हा हा जाऊन बाउंड होतो तर काय तो ब्रॉन्कोडायलेशन, अस्थमाच्या केसमध्ये पण तेच होतं. पेशंटमध्ये जे काही त्याचे ब्रॉन्क्युल्स आहे ते कॉन्स्ट्रिक्ट झालेले असते, त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर श्वास घेता येत नाही, म्हणून ते रिलीज व्हावं, डायलेट व्हावं म्हणून हा आपला ड्रग आपण प्रिस्क्राईब करतो. का तर हा β2 मध्ये गेल्यानंतर ब्रॉन्कोडायलेशन कॉज करतो. देन ऑल्सो फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्रॅडिकार्डिया ही हार्टची कंडिशन आहे, हार्ट डिसीजची कंडिशन आहे. आणि हा काय करतो, β1 रिसेप्टरमध्ये जेव्हा जाऊन बाउंड होतो तेव्हा कार्डियक आउटपुटला इन्क्रीज करतो. तर अशा केसमध्ये काय करतो आपण, हा ड्रग प्रिस्क्राईब करतो. कुठला तर आयसोप्रोटेरेनॉल. याचं सेकंड नाव काय आहे तर आयसोप्रेनालिन. देन नेक्स्ट ड्रग आहे आपला टर्ब्युटॅलिनचं स्ट्रक्चर बघा. आता जरा थोडं तुम्हाला लक्ष द्यायचं काम आहे की हा स्ट्रक्चर, आता ही जी काही आपला कॅटेकोल रिंग आहे, ही रिंग जी आहे हीच रिंग आहे, फक्त इथे आपण आडवी लिहिली आहे, इथे आपण उभी लिहिली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला आडवंही लिहू शकता. आता स्ट्रक्चर बघा जवळजवळ सेम आहे, बट फक्त ही जी चेन आहे याच्यामध्ये काय झालं, पहिल्या केसमध्ये काय होतं की 3 आपले कार्बन होते म्हणून आपण त्याला म्हणजे आपला काय होतो, प्रोपेन होता, इथमिथ प्रोप सगळ्यांना माहिती आहे, IUPAC नेममध्ये तुम्हाला पाठ झालेला असणार. पण इथे काय तर आपला ब्युटेन आहे, इथमिथ प्रोप ब्यूट, म्हणजेच काय नावामध्ये पण बघा टर्ब्युटॅलिन म्हणजेच ब्युटेन आहे, म्हणून जी चेन आहे आपली अमाइनच्या नंतर अटॅच झाली आहे तर चेनमध्ये काय तर आपला ब्युटेन आहे, म्हणजे 4 कार्बन आहे. असं कोरिलेट केलं तर स्ट्रक्चर तुम्हाला इझिली आठवण राहणार. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा β2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन जे आहे ही बेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू आयसोप्रेनालिन आणि टर्ब्युटॅलिन. याचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे, फक्त फरक आहे एका कार्बनचा. आणि त्या एका कार्बनमुळे हे जो काही आपला ड्रग आहे टर्ब्युटॅलिन याची जी काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती बेटर झालेली आहे. देन याचा जो यूज आहे इट इज यूज और गिवन ओरली फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. सेम आपण अस्थमामध्ये याचा यूज होतो
होतो आणि काय करतो ओरली देतो आणि यूज होतो एरोझोल्समध्ये. सो हे याचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. होप सो तुम्हाला सगळे ड्रग्स कळलेले असतात. ऑल अबाउट टुडेज लेक्चर. बाकीचे जे काही ड्रग्ज आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करणार आहोत, कारण मला आपल्या सरप्राईजबद्दल सुद्धा बोलायचं आहे. त्याच्या अगोदर आपण बघूया, रिवाईज करूया की आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं. आपण टोटल 5 ड्रग्ज बघितले. पहिला होता आपला डोपामाइन. डोपामाइनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहितीच आहे. याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा डायरेक्टली बाउंड होतो बीटा रिसेप्टरला आणि इनडायरेक्टली बाउंड होतो अल्फा रिसेप्टरला. याचे यूजेस काय की हा जे काही शॉकमध्ये गेलेले पेशंट आहे त्याच्यासाठी यूज होतो. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणून मध्ये सुद्धा जेव्हा ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं असते, युरिनचा आउटफ्लो इन्क्रीज झालेला असतो, तेव्हा याचा यूज होतो. ट्रॉमामध्ये यूज होतो. देन आपण बघितला मिथिल डोपा. मिथिल डोपाचं स्ट्रक्चर हे जवळजवळ आपल्या पॅरेंट ड्रगच्या स्ट्रक्चरसोबत सारखंच आहे. फक्त काय तर आपला जो अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनमध्ये एक COOH आणि एक CH3 ॲड झालेला आहे. याचं जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, हा काय करतो डायरेक्टली जाऊन बाउंड होत नाही, तर हा एकुलता एक असा ड्रग आहे आधी कन्वर्ट होतो अल्फा मिथिल नॉरएपिनेफ्रिनमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम डोपामाइन बीटा हायड्रॉक्सिलेज आणि त्याच्यानंतर हा बाउंड होतो अल्फा 2 रिसेप्टरला. यूज काय तर याचा यूज होतो ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग म्हणून आणि ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट द हार्ट अटॅक आणि किडनी प्रॉब्लेम. अशा जेव्हा हार्टचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं आणि ते कंट्रोल करायसाठी आपण मिथिल डोपाचा यूज करतो. देन आपण बघितला होता क्लोनिडिन. क्लोनिडिनचं स्ट्रक्चर जरा युनिक आहे बाकीच्या स्ट्रक्चरपेक्षा. हे तुम्हाला आठवण्यास ठेवावं लागणार. याच्यामध्ये 2 रिंग्स असतात म्हणून आणि तुम्ही आठवून ठेवू शकता इझिली. तर याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा डायरेक्टली बाउंड होतो अल्फा 2 रिसेप्टर. यूजेस काय आहे तर हा क्लोनिडिन यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन आणि माइल्ड सिडेटिव्ह म्हणून याचा यूज. नेक्स्ट जर बघितला आपण डोब्युटामाइन. डोब्युटामाइनचं स्ट्रक्चर हे जवळजवळ पॅरेंट स्ट्रक्चर सारखंच आहे. फक्त काय आहे की चेन लांब दिसतंय म्हणून स्ट्रक्चर जरा मोठं झालं आहे. रिलेट करून बघा, स्ट्रक्चर तुम्हाला इझिली आठवता येईल. देन याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय की हा ड्युअल ॲक्टिंग ड्रग आहे, म्हणजेच काय स्टिम्युलेटसुद्धा करतो आणि अल्फा 1 आणि बीटा 1 रिसेप्टरला जाऊन बाउंडसुद्धा होतो. यूजेस काय आहे तरी ती यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर ड्युरिंग कार्डियक सर्जरी. जेव्हा कार्डियकची सर्जरी असते तेव्हा हार्ट प्रॉब्लेमचे बरेचसे केसेस असतात आणि त्या केसला रिकवर करण्यासाठी आपण ह्या ड्रगचा यूज करतो. ऑल्सो फॉर द ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. देन नेक्स्ट ड्रग बघितला आपण आयसोप्रोटेरेनॉल. आयसोप्रोटेरेनॉल आणि आपला नेक्स्ट टर्ब्युटॅलिन आहे. यांचं स्ट्रक्चर जवळजवळ सेम आहे. फक्त जो आयसोप्रोटेरेनॉल आहे याच्या जी काही चेन आहे अमाइनच्या नंतर त्याच्यामध्ये एक आपला प्रोपेन आहे आणि टर्ब्युटॅलिनमध्ये काय आहे तर ब्युटेन आहे. नावावरूनच त्यांचं कळतं आपल्याला की काय आहे स्ट्रक्चरमध्ये. प्रोपेन म्हटलं की आयसोप्रोटेरेनॉल आणि ब्युटेन म्हटलं तर काय टर्ब्युटॅलिन. देन यांचे जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे, आयसोप्रोटेरेनॉल काय करतो बीटा 1 आणि बीटा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो. जेव्हा बीटा 1ला बाउंड होतो तेव्हा तो कार्डियक आउटपुट इन्क्रीज करतो आणि त्याच्याचमुळे आपण ब्रॅडिकार्डियाच्या केसमध्ये त्याला यूज करतो. जेव्हा बीटा 2 रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तर तो काय करतो ब्रोंको डायलेशन करतो आणि म्हणून त्याला आपण कशासाठी तर अस्थमासाठी यूज करतो. आता टर्ब्युटॅलिन हा आपला जो आयसोप्रोटेरेनॉल याच्या कंपॅरिझनमध्ये जास्त पोटंट आहे. जास्त प्रमाणात तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो आणि स्ट्रक्चर माहिती आहे सगळ्यांना. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे तर हा बाइंड होतो बीटा 2 रिसेप्टरला आणि यूज काय आहे तर फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. नाव इट्स टाइम टू ओपन सरप्राईज. सरप्राईज काय आहे तर स्टुडंट्स आजपासून आपण जीपॅडबद्दल बोलणार. आता जीपॅडबद्दल काय बोलणार, कसं बोलणार सांगते जस्ट अ मिनिट. स्टुडंट्स आपण जे काही डेली लेक्चर्स घेतो त्याच्यानंतर त्याला रिवाईज करतो, परत रिवाईज करतो. त्याच्यामध्ये आपण आणखीन एक पार्ट जॉईन करणार आहे, अटॅच करणार आहे. तो म्हणजे कुठला तर तो आपला जीपॅडचा. आता हा पार्ट कशासाठी आणि काय ॲड करायचा आहे तर जीपॅड ही एक्झामिनेशन सगळ्यांना माहिती आहे. तर जीपॅड ही एमफॉर्मच्या आणि आपलं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे दॅट इज एमफॉर्म ही आपण इझिली करू शकतो. बरेच स्टुडंट असे असतात की जॉब करता सुद्धा एमफॉर्म करतात, बट त्यांनी खूप सारी ओढाताण होते जॉबमध्ये, पण धड त्यांचं मन लागत नाही. एक्झाममध्येही ते प्रॉपर
अपेअर होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी काय असते की ही जर जीपॅट एक्झामिनेशन आपण जर क्रॅक केली तर आपल्याला पर मंथ स्टायपंड येतो. बरेचसे स्टुडंट असे असतात की ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन नसते की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ते करू शकतात. तर अशा वेळेस काय होतं की गव्हर्नमेंट आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करते की जीपॅट जर तुम्ही क्रॅक झाले तर तुम्हाला पर मंथ स्टायपंड दिला जाणार. आणि हे स्टायपंड तुम्हाला एम.फॉर्म कंप्लीट करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असते, खूप जास्त हेल्पफुल असते. आता ही जी एक्झाम आहे, ह्या एक्झामचा सिलेबस जर आपण बघितला तर तो आपला फर्स्ट सेम टू 8 सेमपर्यंत असतो. जे काही आपल्या पहिल्या सेमपासून 8व्या सेममध्ये कवर होतो ते सगळं आपल्याला जीपॅट एक्झामिनेशनमध्ये विचारलं जातं. आता कुठला पॉईंट कसा विचारला जातो हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येक वेळेस जे काही आपले एक्झाम आहे, एक्झामचा पॅटर्न आहे तो चेंज होत असतो. कुठल्या सब्जेक्टवरती कुठले आणि किती प्रश्न विचारणार हे आपल्याला माहिती नसतं. तर काय होतं, जेव्हा मुलं हे जेव्हा फायनल इयरमध्ये जातात तेव्हाच त्यांना जीपॅटचं आठवण येते. त्याच्या अगोदर आपण जीपॅटकडे फार असं लक्ष देत नाही, फक्त एक्झामिनेशन असते ही आपल्याला माहीत असते. बट स्टुडंट जर आपल्या सिलेबसमध्ये फर्स्ट सेमिस्टर टू 8 सेमिस्टर असणार तर आपण त्याला 7 किंवा 8 सेमिस्टरमध्ये गेल्यावरच का बघायचा, त्याला आपण पहिल्या सेमिस्टरपासून का नाही बघायचा. जर आपण त्याला सुरुवातीपासून बघितलं तर विचार करा आपल्याला आपली एक्झामिनेशन जी आहे ती किती इझी होणार, किती इझिली आपण त्याला क्रॅक करू शकू. बट काय होतं, नेमकं जेव्हा मुलं थर्ड इयर किंवा फायनल इयरला गेले तेव्हाच ते जीपॅटच्या प्रिपरेशनच्या मागं लागतात. बट होतं काय, जेव्हा फायनल इयरमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपले सेमिस्टर पण क्लिअर करायची असते. तेव्हा आपल्या फायनलमध्ये खूप सारे जबाबदारी पण असतात. आपल्याला गॅदरिंग पण कंडक्ट करायची असते, बाकीचे फंक्शन्स पण असतात ते पण कंडक्ट करायचे असते, आपल्याला स्टडी पण करायचा असतो, आपलं सेमिस्टर पण क्लिअर झालं पाहिजे आणि प्लस काय आपल्याला जीपॅटचा पण स्टडी करायचा असतो. आणि अशामुळे काय होतं की मुलांची खूप गोंधळ होते आणि जे म्हणजे मुलांमध्ये स्किल असूनसुद्धा ते क्रॅक करू शकत नाही. तर आपण आपल्या फार्मसी चॅनलमध्ये हे एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार की चालू सिलेबसमध्ये आपण जीपॅटची नोट्स प्रिपेअर करणार. आता जीपॅटची नोट्स कसे प्रिपेअर करणार, आपण जे काही डेली लेक्चर्स घेतो त्याच्यावरती आपण डेली रिवाईज करत आहोत. म्हणजेच आपला RMR+R वाला रूल फॉलो करत आहे. त्याच्यामध्ये आपण आपली जीपॅटची टिप्स ॲड करणार. म्हणजेच काय, जे काही डेलीचा आपला सिलेबस होणार आहे त्याच्यावरती आपण टिप्स प्रोव्हाइड करणार सो दॅट तुम्ही तुमच्या जीपॅटचे नोट्स इझिली प्रिपेअर करू शकणार. हे जे काही नोट्स ते तुम्ही शॉर्टमध्ये काढणार, ही नोट्स जे तुम्ही शॉर्टमध्ये करणार ते तुम्हाला सेमिस्टर एक्झाममध्ये सुद्धा कामी येणार आणि ते तुम्हाला जीपॅट एक्झामिनेशनमध्ये सुद्धा कामी येणार. अशी आपण टिप्स फॉलो करणार जे तुम्हाला तुमचं सेमिस्टर आणि जीपॅट एक्झाम क्लिअर करणार. ओके, तर स्टुडंट्स कसं वाटलं तुमचं सरप्राईज नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण हा रूल फॉलो करणार आहे, आपण जीपॅटसाठी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. इन्फॉर्मेशन आवडली असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि करंट व्हिडिओचे PDF हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होणार, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता सो दॅट तुम्ही जेव्हा रिवाईज करणार तेव्हा तुम्ही तुमची क्युरी किंवा तुम्ही जे काही चुका केल्या तुम्ही इझिली डिटेक्ट करू शकता. देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे ड्रग्ससोबत आणि जीपॅटच्या टिप्ससोबत. टिल देन बाय बाय.